चला नमस्कार. लाडक्या बहिणी जून महिन्याचा हप्ता आज जमा झालेला नाहीये. मग पैसे कधी येणार त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट जी आर तर आलेला आहे. 8 जुलैला जी आर आलाय. 9 जुलै, आज 10 जुलै, अजूनही पैसे जमा झाले नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या खात्यात पैसे कधी येणार त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट महिला बाल कल्याण खात्यातून आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधी मंजूर होऊ शकतो या संदर्भात शक्यता. जून 2026 चा हप्ता 1500 रुपये शासन निर्णय जी आर अधिकृतरित्या जाहीर आणि पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. परंतु अजूनही कुठल्याही महिलांच्या खात्यात अधिकृतपणे एकही रुपया जमा झालेला नाहीये. मग पैसे कधी जमा होणार आहेत बघा, संपूर्ण माहिती 8 जुलै 2026 चा जो काही अधिकृत शासन निर्णय आहे, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग दिनांक 8/7/2026 अधिकृतपणे तुमचा जी आर आलेला आहे आणि निर्णय सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी निधी वितरणास मान्यता सुद्धा देण्यात आली. विभाग महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना तो निधी आहे तो वितरित करण्याची परवानगी सुद्धा दिलेली आहे. तरीही लाडक्या बहिणीच्या खात्यात अजूनही पैसे वितरित झालेले नाही आहेत. मग कधीपर्यंत जमा होतील बघा, 3000 कोटींची जी काय तरतूद आहे ती 1500 रुपयाचा थेट लाभ दिला जाणार आहे आणि टोटल तुमचे पैसे मंजूर किती झालेत तर 309.54 कोटी रुपये एवढे जून महिन्याच्या हप्त्या संदर्भामध्ये मंजूर झालेले आहेत. जून महिन्याची तरतूद महिला व बालविकास विभागाकडे ते हस्तांतरित केलेले आहेत आणि ग्रीन सिग्नल तुमचा हप्ता प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील. खाली बँकेचा लोगो दिलेला आहे बघा. तुमच्या बँक खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत? 8 जुलै जी आर प्रसिद्ध झालाय. जी आर आल्याच्या नंतर 3 ते 4 दिवस शासकीय प्रक्रिया आहे. महिला व बालकल्याण खात्याकडून निधी वितरणाची तयारी आहे आणि मग 13 जुलै ते 15 जुलै या दरम्यान थेट बँक खात्यात पैसे जमा होणारे 1500 रुपये डीबीटी द्वारे हस्तांतरित केले जाणार आहेत. आणि याच्यात सुद्धा ई-केवायसी मुळे ज्या महिलांची अपडेट झालेली ई-केवायसी प्रक्रिया तर त्या महिलांचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे महिला 1.66 हून 1.69 एवढे झालेले आहेत. त्यामुळे ज्या महिला वाढल्यात ई-केवायसी मुळे तर त्यांना सुद्धा पैसे मिळतील. पैसे मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक अट दिलेली आहे. सरकारी तिजोरी तुमची डीबी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पैसे जमा होतील. बँक खातं आधार कार्डची लिंक आहे अशाच महिलांना ई-केवायसी अपडेट पूर्ण झालेले अशा महिलांना सुद्धा यावेळी पैसे वितरित केले जातील. पैसे अडकू शकतात. ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे किंवा जी काय तुमची ई-केवायसी ती पूर्ण झालेली नाही या महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजना जून हप्ता स्मार्ट कार्ड दिलेला आहे. या योजनेचा महिना जो आहे 1500 रुपये मंजूर झाले. 13 जुलैला पैसे खात्यात येतील. ज्या महिलांना 13 नाही आले 14 आणि 15 जुलै असे एकंदरीत 3 दिवस या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यात राहिलेले सगळे जे पैसे ते पैसे वितरित होतील. हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. काळजी करू नका. जरी जी आर आला, पैसे आज सरकार वाटप करेल असं वाटलं होतं, परंतु महिला बाल खात्याकडून त्या पैशाचं वितरण अजून झालं नाहीये. सोमवार दिनांक 13, मंगळवार 14 आणि बुधवार 15 एकंदरीत या 3 दिवसामध्ये ज्या महिलांचे पात्र आहेत त्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांच्या खात्यात पैसे वितरित होतील. सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालंय, BA BCom झालं असेल, BSc झालं असेल किंवा वर्षा ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला आहेत अशा महिलांसाठी सरळ सेवा भरती म्हणजेच अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका याची जाहिरात लवकरच येणार आहे. तुम्हाला जर बॅच जॉईन करायची, आपली बॅच सुरू झालेली आहे, तर हा पट्टीवरती दिसणारा जो नंबर आहे त्या नंबरला या महिलांनी संपर्क करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा किंवा अंगणवाडी प्रवेशिका असं पाठवा. त्या महिलांना बॅचवर जॉईन केलं जाईल. ठीक आहे.